काल आपण 47व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं. रघुवंशमचा दुसरा सर्ग पाहतोय आपण. आणि 47व्या श्लोकात पाहिलं की सिंह राजाला म्हणतोय की तू विचार करण्यामध्ये मूर्ख वाटतोयस मला. म्हणजे कर्तव्य आणि अकर्तव्य, म्हणजे काय करावं आणि काय नाही करावं, या विचारामध्ये मात्र तुझ्यासारखा दुसरा कोणी मला दिसतच नाहीये मूर्ख, असं सगळं सिंहाने राजाला सांगितलेलं आहे. आणि आता त्याच्या पुढे सिंह पुन्हा राजा दिलीपाला म्हणतोय. कुंभोदर नावाचा सिंह राजा दिलीपाला उद्देशून पुढचा श्लोक म्हणतोय. काय म्हणतोय? 48वा श्लोक आहे. भूतानुकंपात तव चेदियंगौ एका भवेत् स्वस्तिमती त्वदन्ये जीवन पुनः शश्वदुपप्लवेभ्यः प्रजाः प्रजानाथ पितेव पासि. पुन्हा एकदा वाचतो. भूतानुकंपात तव चेदियंगौ एका भवेत् स्वस्तिमती त्वदन्ये जीवन पुनः शश्वदुपप्लवेभ्यः प्रजाः प्रजानाथ पितेव पासि. अन्वय आहे ह्याचा. तव चेत भूतानुकंप अस्ति तदा त्वदन्ते एका एव इयंगौः स्वस्तिमती भवेत्. प्रजानाथ, हे प्रजानाथ, पुनः पक्षांतरे त्वं जीवन सन शश्वत पिता इव उपप्लवेभ्यः प्रजाः पासि. असं खूप सुंदर आर्ग्युमेंट करतोय. म्हणजे बघा, इथं सिंहाच्या ज्या सगळ्या काही आतापर्यंतच्या आर्ग्युमेंट्स आहेत, आधी सिंहाने केल्या होत्या, मग राजाने केल्या आर्ग्युमेंट्स, मग आता परत सिंह बोलतोय. ठीक आहे. तर हे जे सिंहाचे तर्क आहेत, हे सगळे तर्क अगदी खरे आहेत. म्हणजे त्यात काही एक चुकीचं नाहीये. साधी एकदम व्यावहारिक तर्क आपण ज्याला म्हणतो, तसे व्यावहारिक तर्क आहेत हे सगळे. आणि ती मांडण्याची शैली कालिदासामध्ये आहे. ठीक आहे. ते कालिदासाने चित्र असं उभं केलेलं आहे की एकदम जसं काय जणू तो सिंह आणि राजा दिलीप आपल्या समोरच त्यांचं संभाषण चाललेलं आहे, असंच आपल्याला हे रघुवंश वाचताना वाटत असतं. काय म्हणतायत ते? तव भूतानुकंपा चेत, तव तुला किंवा तुझी, आता तुला भूतमातरांविषयी अनुकंपा वाटत असेल तर, तुला भूतमातरांविषयी अनुकंपा वाटत असेल, तव म्हणजे तुला, भूतानुकंपा भूतमातरांविषयी अनुकंपा, दया, करुणा, नाही का, असं जर तुला वाटत असेल, त्यांच्यावरती कृपा करावी वाटत असेल, दया करावी वाटत असेल, अनुकंपा करावी वाटत असेल, कारुण्य दृष्टी तुझ्यामध्ये निर्माण होत असेल, नाही का, भूतमात्रांविषयी, तर त्वदन्ते तुझ्या नाशाने, एका गौः त्वदन्ते म्हणजे तुझा अंत झाल्यावर, तुझ्या नाशाने, तुझा शेवट झाल्यावर, तुझा मृत्यू झाल्यावर, एका गौः एकट्या गायीचेच, नाही का, एकट्या गायीचेच, एका गौः एकट्याच गायीचे, म्हणजे फार तर फार एकच गायी, तुझ्या अंदाने फार तर फार एकाच गायीचं काय होईल? स्वस्तिमती भवेत, क्षेम होईल, स्वस्ती होईल, कल्याण होईल, नाही का, एकाच गायीचं भलं होईल. म्हणजे तुझ्या मरण्याने एकाच गायीचं भलं होईल, कल्याण होईल, असं इथं जो म्हणते स्वस्तिमती. स्वस्ती, स्वस्ती म्हणजे क्षेम, कल्याण. स्वस्तिमती भवेत, एकाच गायीचे फार तर फार कल्याण होईल, क्षेम होईल. आपण नाही का विचारतो ना, क्षेम कुशल विचारणं, त्यातलं क्षेम, क्षेम म्हणजेच कल्याण. पुनः परंतु, उलट पक्षी, पुन्हा म्हणजे आता परंतु, किंवा ज्याला आपण म्हणू उलट पक्षी. ठीक आहे. तर उलट पक्षी, पुनः, परंतु, हे प्रजानाथ म्हणजे हे राजा, प्रजानाथ प्रजेचा जो नाथ आहे अशा राजा, जीवन म्हणजे जर तू जिवंत राहिलास, नाही का, जीवन, हे प्रजानाथ, पुन्हा पक्षांतरे त्वं जीवन सन, नाही का, जर तू जिवंत राहिलास तर, नाही का, हे राजा जर तू जिवंत राहिलास तर, पितेव पित्याप्रमाणे,
परत उपमा दिलेली. पितेव पित्याप्रमाणे प्रजाहा प्रजेचे प्रजाहा पित्याप्रमाणे प्रजेचे उपप्लवेभ्य उपप्लवेभ्य म्हणजेच संकटांपासून, विपत्तींपासून, आपत्तींपासून, समस्यांपासून काय करशील? शाश्वत पासी. शाश्वत म्हणजेच दीर्घ काळापर्यंत, निरंतर, नेहमी, अनंत काळापर्यंत. पासी रक्षण करशील, निरंतर रक्षण करशील. पासी पासी म्हणजे पा धातू आहे. पासी रक्षण करशील. ठीक आहे. काय म्हणतात ते की तुला जर प्राणीमात्रांविषयी, सगळे जे प्राणीमात्र आहेत त्यांच्याविषयी जर अनुकंपा वाटत असेल, नाही का, दया, करुणा हे सगळे भाव जर तुझ्यामध्ये उत्पन्न होत असतील तर तू आपल्या नाशाने फार तर फार एकाच गायीचं क्षेम साधशील, एकाच गायीचं कल्याण साधशील, एकाच गायीचं भलं करू शकशील. पण त्यापेक्षा उलट पक्षी, परंतु तू जर जिवंत राहिलास तर पित्याप्रमाणे आपल्या प्रजेचे निरंतर विपत्तींपासून रक्षण करू शकशील. नाही का, म्हणजे किती एकदम सामान्य गोष्ट इथं सांगितलेली आहे सिंहाने, की ज्यात काय खूप मोठं तत्वज्ञान भरलेलं आहे असं काही नाही. एक कॉमन लॉजिक आपण ज्याला म्हणतो ते कॉमन लॉजिक सिंहाने सांगितलेलं आहे इथं, नाही का. आणि कधी पण शास्त्रकार पण तसंच सांगतो आपल्याला. एक मिनिट आधी आपण पाहूया की तव भूतानुकंपा चेत, भूतमात्रांविषयी अनुकंपा. आता भूतमात्रांविषयी अनुकंपा ही आपली संस्कृती आहे, नाही का. मग जो कोणी भूतमात्र, भूतमात्र म्हणजे सगळे जीव आले त्याच्यामध्ये, ठीक आहे. मग ते प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, कीटक असतील, मनुष्य असेल किंवा इतर अजून कोणी असतील, जे जीव आहेत, जे जिवंत आहेत, ज्यांना जन्म आणि मृत्यू आहे, असे हे सगळे जीवमात्र झाले. ठीक आहे. मग त्या जीवमात्रांविषयी अनुकंपा म्हणजेच दया, करुणा, आपण ज्याला भूतदया म्हणतो की नाही, शाळेमध्ये सगळे आपण त्या मूल्य शिक्षणाच्या तासामध्ये शिकलेलो असतो भूतदया, नाही का. म्हणून ते ज्ञानेश्वर महाराज पण जेव्हा पसायदान वगैरे सांगतायत, मग त्याच्यामध्ये ते हेच सांगतायत, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे वगैरे वगैरे. हे जे सगळं आहे त्यातले भूत म्हणजे कोण? मग तिथं भूत म्हणजे फक्त माणसं नाहीत, सगळेच भूत म्हणजेच सगळेच भूत मात्र, प्राणी मात्र ज्याला आपण म्हणूया, की ज्याच्यामध्ये जीव आहे किंवा ज्याला जन्म आणि मृत्यू आहे, असं आहे. कारण जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवन जन्म मृतस्य, नाही का. जो जन्माला येणार आहे त्याला मृत्यू आहेच आणि जो मरणार आहे त्याला पुन्हा जीवन हे आहेच. मग असं जे आहे त्याला भूतमात्र म्हणून, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत तो भूतमात्र, तो प्राणी मात्र. मग ते कीटक असतील, पशु पक्षी असतील, मनुष्य असेल किंवा इतर सरीसृप असतील, जे पण कोणी असतील, तर त्या सगळ्यांप्रती काय पाहिजे? भूतानुकंपा, अनुकंपा, दया ठेवणे, नाही का. प्राणी मात्रांवर दया करा, हे आपल्याला प्राचीन काळापासून आपली संस्कृती शिकवत आलेली. म्हणून नाही का आपल्या इकडे पण आपण काय करतो की गाय, बैल म्हणा किंवा घरातले जे पण प्राणी असतील, जुने लोक काय करायचे, ते म्हणायचे की माझी गाय, माझा बैल, माझे जे काय असेल ते माझ्या दावणीवरतीच मरेल, मी त्याला विकणार नाही, नाही का. की आता तो काम करेन असा झालाय, आता त्याच्याकडून मला काही काम मिळत नाहीये म्हणून मी त्याला विकावं का? नाही, ही आपली संस्कृती नव्हती. म्हणजे जोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडून काम करून घेऊ शकत होता तोपर्यंत त्यांना जवळ ठेवलं, आणि आता त्यांच्याकडून काम करून घेता येत नाहीये तर मग त्यांचा चारा पाण्याचा खर्च वाढतोय, उगाच दवा डॉक्टरचा खर्च वाढतोय, नाही का. औषध पाणी त्या गुरांना काय लागत असेल म्हातारपणात, मग जाऊ द्या ह्यांना आता विकून टाका, 4 पैसे तरी येतील, असा विचार आपल्याकडे नव्हता. ही आपली संस्कृती आहे. म्हणजेच उपासना ज्याच्यामध्ये भरलेली आहे, उपासनेचा दृष्टिकोन जिथे आहे, जिथे भक्तीचा दृष्टिकोन आहे, नाही का. मग भक्ती ही गरजेपुरती नसते किंवा गरज पाहून केली जात नाही, त्याला उपभोग म्हणतात मग, नाही का. भोगवादी दृष्टिकोन,
तर हा भोगवादी दृष्टिकोन नसून आपल्याकडे भाववादी दृष्टिकोन होता, नाही का. भोग तर भोगायचेच आहेत, नाही असं नाही, पण फक्त तिथं थांबायचं नाहीये, तर त्याच्या पुढे जाऊन मला भावदृष्टी जागृत करता आली पाहिजे, तर खरा माझ्या जीवनाला एक सुगंध प्राप्त होईल. आणि ही शिकवण आपल्या संस्कृतीची आहे. म्हणून आपण जे म्हणतो की जगामध्ये इतक्या संस्कृती होऊन गेलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये आज आपली संस्कृती का बरं टिकून आहे? ते टिकून असण्याचं कारण हे की बाकीच्या संस्कृतींनी एवढा सूक्ष्म विचार केलेला नाहीये. जिथं आपण ईट ड्रिंक अँड बी मेरी, खा प्या आणि मजा करा, हा विचार करणारी आपली संस्कृती नव्हती. तर त्याच्या पुढे जाऊन या मानवी जीवनातील मूल्यांचा विचार करणारी परंपरा उभी करणारी संस्कृती होती, नाही का. वैदिकांनी वैदिक ध्वजा संपूर्ण जगात फडकवायचा निश्चय केलेला होता. तसा संकल्प त्यांनी घेतलेला होता, तसा निर्घोष त्यांनी केलेला होता, नाही का. ऋण्वंतो विश्वम आर्यम, अवघाची संसार सुखाचा करीन, ज्ञानेश्वर म्हणतात. आनंदे भरीन तिन्ही लोक. ही जी सगळी संकल्पना आहे ती सांगणारी आपली संस्कृती. भूतानुकंपा, ते सर्व प्राणी मात्रांवरती दया पाहिजेत, नाही का. नामदेव महाराज आहेत, नामदेव महाराजांकडे एकदा एक बाहेर अंगणामध्ये जेवायला बसले होते, दुपारच्या वेळेस झाडाखाली बसले असतील कुठं, आणि त्याच वेळेस काय झालं, तिकडून पळत पळत एक कुत्रा आला, आणि त्या कुत्र्याने काय केलं, त्यांच्या ताटातली चपाती उचलली तोंडात, आणि ती चपाती घेऊन कुत्रा पळायला लागला. आता साहजिक आहे ना, कुत्रा पळायला लागला ताटातली चपाती घेऊन, आपल्यासारखा माणूस काय करणार, त्याच्या मागे पळणारच ना. त्याचप्रमाणे नामदेव महाराज पण त्याच्या मागे पळाले. आणि पण ते काय झालं, पळताना त्यांच्या हातात तुपाची वाटी होती, आणि ती तुपाची वाटी घेऊन ते त्याच्या मागे पळत होते. आणि आपण जेव्हा पळतो तेव्हा आपल्या हातात एखादी काठी, दगड, काहीतरी ह्या गोष्टी असतात. म्हणजे हा संतांमधला आणि आपल्यातला फरक आहे. त्यांना एकाने विचारलं, अरे ते कुत्रा चपाती घेऊन पळालाय आणि तू तुपाची वाटी घेऊन काय पळतो त्याच्या मागं, त्याला मार उलट. तो म्हणतोय, अरे नाही, जशी मला चपातीवरती तूप लावून खायची सवय आहे ना, मग तो कुत्रा जो आहे तो बिना तूप लावता चपाती खाईल तर ते बरं वाटणार नाही ना. मग त्याच्यामुळं त्यांनी फक्त चपाती नेली, तर त्याला त्या चपातीला तूप लावण्यासाठी मी त्याच्या मागे ही वाटी घेऊन पळतोय. आणि त्यात आपण ज्या वेळेस असतो, आपण काय केलं असतं, त्याला चपाती नेलीच कशी काय तू माझी. आता जसं काय आपण त्याच्या मागे पळाल्या नंतर त्याच्या तोंडातली चपाती काढून त्याने खाली दिली आपल्याला, तर आपण ती खाणार आहे का? नाही. आपण ती चपाती खाणार तर नसतोच, पण तरी त्याच्या मागे पळत राहतो. का? त्याला शिक्षा करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी, किंवा ह्या गोष्टी करण्यासाठी. पण इथंच संत आणि आपल्यातला फरक आहे. म्हणून संत संत झाले आहेत आणि आपण सामान्य लोकच राहिलोय. आपल्याला सुद्धा जर तसं व्हायचं असेल तर हा दृष्टिकोन आपण उचलला पाहिजे, भूतानुकंपा. का? कारण जसं माझ्या आत्मधल्या भगवंताला चपातीवरती तूप लावल्यानंतर ती चपाती खायला आवडते, तसंच तो जो कुत्रा आहे त्या कुत्र्याच्या हृदयात पण भगवंत बसलेलाच आहे ना. ईशा वास्यमिदं सर्वं यत्किंचित जगत्याञ्जगत्, हे सांगणारी आपली संस्कृती आहे. ईशावास्योपनिषदातला पहिलाच मंत्र आहे, पहिलंच वाक्य आहे, त्यातलं पहिलंच चरण आहे, ईशावास्यमिदं सर्वं. या संपूर्ण जगामध्ये सगळीकडे भगवंताचा वास आहे, सगळीकडे भगवंतच राहतोय, चराचरात तो व्यापलेला आहे, नाही का. सर्वं खलु इदं ब्रह्म, असं सांगितलेलं आहे की हे सगळं संपूर्ण जग जे काही दिसतंय ते ब्रह्मच आहे. हा दृष्टिकोन आपल्यात उभा केलेला आहे संस्कृतीने. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो, गीता सांगते, ममैवांशो जीवलोके. हे जे सगळं आहे, तर ही सगळी आपली संस्कृती आहे की चराचरामध्ये भगवंत राहिलेला आहे. प्रत्येक प्राणी मात्रामध्ये मला भगवंताचं स्वरूप पाहता आलं पाहिजे, नाही का. जुने लोक म्हणायचे ते कुत्र्याला लात मारू नको बरं का. का बरं? नाही, त्याच्यामध्ये खंडोबाचा वास आहे, असं आता जुने लोक म्हणायचे. आता त्याच्यात किती तथ्य आहे किती नाही ह्याच्यात जाण्याची काही गरज नाही. पण ज्या अर्थी तो एक जीव आहे, त्या अर्थी त्याच्यामध्ये आत्मा आहे, त्याच्यामध्ये त्या भगवंताचा निवास आहे, नाही का.
आणि म्हणून मग मला त्याच्याकडे पाहता आलं पाहिजे. म्हणून नाही का आता ही जी संकल्पना आहे हीच संकल्पना काही ठिकाणी तिचं जरा अति झालेलं दिसतं ज्यावेळेस, नाही का. मग अति ज्यावेळेस होतं एखादी गोष्ट, मग मी काय करतो, नाही मग मी मच्छर पण मारत नाही, मग मला साप चावला तरी मी त्याला पण मारत नाही, किंवा या पण गोष्टी करत नाही. हे सगळं अति झालं, नाही का. तिथं जो दुष्टपणा करत आहे माझ्याशी, त्याच्याशी मी दुष्टपणे वागलंच पाहिजे, नाही का. नाही तर मच्छर चावतोय मला आणि मग मी म्हणणार नाही नाही मी तर भूतानुकंपा करतोय, प्राणी मात्रांवरती दया केली पाहिजे, चाव बाबा तू तर चाव, आणि मग अजून तुझे 4 मित्र पण घेऊन ये, त्यांना पण सांग रक्त प्यायला. असं नाहीये. त्याच वेळेस संस्कृती हे पण सांगते की शठेच शाठ्यम, नाही का. जर एखाद्याने काही शठगिरी केली तर त्याच्याशी आपण पण शाठ्य केलंच पाहिजे, ही सांगणारी संस्कृती. त्यामुळे आपल्या संस्कृतीला समजून न घेता जर आपण गोष्टी करत राहिलो, कृती करत राहिलो, तर जसं वरती सिंह म्हटलेलं आहे, विचार मूढ प्रतिभासिमेत्वम, अगदी तसंच आपलं सुद्धा जीवन होईल. विचार मूढ म्हणजे कर्तव्य आणि अकर्तव्य, काय करावं आणि काय नाही करावं, ह्याचा विचारच जर आपल्याकडे आला नाही तर आपल्यासारखा मूर्ख मग दुसरा कोणी नाही. इथं आता तो राजा काय दिलीप एवढा मूर्ख नव्हता, पण त्या सिंहाकरवी, त्या राजाकरवी कालिदासाला आपल्याला हे सांगायचंय की आपलं जीवन असं पाहिजे, नाहीतर उद्या आपल्याला पण लोक असंच मूर्ख म्हणतील, नाही का. मूर्खांमध्येच आपली पण गणना होईल. तसं नाही व्हावं म्हणून मला हे संस्कृती जाणून घेतली पाहिजे, म्हणून मला या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आणि नुसती जाणून घेऊन उपयोग नाहीये, तर त्याच्यातल्या गोष्टी मला माझ्या जीवनात सुद्धा आणता आल्या पाहिजेत. आणि खरं पाहिलं ना, हे संस्कृत वाङ्मय असं आहे की तुम्ही संस्कृतातलं काहीही वाचा, कोणतंही स्तोत्र वाचा, कोणतंही काव्य वाचा किंवा काहीही वाचा, त्याच्यातून तुम्हाला तुमच्या जीवन विकासाचाच मार्ग दिसणार प्रत्येक वेळेस. काहीही वाचा, त्यातून तुम्हाला जीवनाला शिकण्यासाठीच काहीतरी मिळणार, नाही का. आणि म्हणून प्रत्येकाने संस्कृत शिकलं पाहिजे, प्रत्येकाने. एक उपजीविकेचं साधन म्हणून नाही, पण संस्कृत कशासाठी शिकलं पाहिजे, तर मला माणूस बनायचं असेल, पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे, देवत्वाकडून ब्रह्मत्वाकडे हे जर मला जायचं असेल तर त्याच्यासाठी मला संस्कृत हे शिकलंच पाहिजे. पण आजचा काळ असा आलाय की नाही, संस्कृत हे सगळ्यांना डेड लँग्वेज आहे, नाही का. किंवा संस्कृत शिकून काय होतंय, ज्यांना पूजापाठ करायचा असतो तेच लोक संस्कृत शिकतात, नाही का. 2 मंत्र म्हणायचे, पैसे कमवून परत यायचं. तसं संस्कृत नाहीये. संस्कृत ही जगाच्या पाठीवरती, म्हणजे जगाला दिलेली भारताने खूप मोठी देण आहे, पण ती समजत नाहीये, नाही का. हे कसं होतं की एखाद्या माकडाच्या हातामध्ये जर तुम्ही समजा कोहिनूर हिरा दिला, नाही का, त्या माकडाला त्या हिऱ्याची किंमत कळतच नाही ना. त्याच्यासाठी जशी इतर दगड आहेत तसाच हा दगड आहे, फक्त थोडासा चमकतोय, पण त्याच्यासाठी तो दगडच आहे. मग जाऊ दे बा, ते माकड म्हणतंय ह्याच्याने माझं पोट भरतंय का, नाही भरते, मग द्या याला फेकून. तसं आपण पण करतो, हे संस्कृत शिकून काय माझं पोट भरणार आहे का. पण आपल्या प्राचीनांनी आपल्यापर्यंत ही भाषा आज पोचवलेली आहे, किती कष्टांनी कशी कशी पोचवलेली आहे. आणि हे जर आपण नाही शिकलो आणि नाही जर पुढे घेऊन गेलो तर पुढचे लोक नक्कीच आपल्याला दोषी ठरवणार, नाही का. त्यासाठी आपण कुठंतरी हे शिकलो पाहिजे, माझा जीवन विकास झाला पाहिजे. पुढच्यांपर्यंत पोचू नाही पोचू तो वेगळा भाग, पण मी स्वतः उन्नत जीवन जगलो पाहिजे ह्याच्यासाठी तरी मला संस्कृत शिकलं पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला काही क्रयमूल्य किंवा बाजारभाव किंवा आपल्या भाषेत त्याची काही किंमत ही करून चालत नाही. संस्कृतला काय किंमत आहे सध्या, अरे एकदा जोपर्यंत आपण त्या पाण्यात उतरत नाही तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही ना त्याला काय किंमत आहे. आणि ज्या गोष्टींना किंमत नसते ना त्याच गोष्टी खरं अमूल्य असतात, नाही, असं अमूल्य म्हणतो आपण त्यांना, की ज्याचं कोणतंही मोल करू शकत नाही, ज्याचं कोणतंही मूल्य आपण लावू शकत नाही, अशी ही गोष्ट आहे संस्कृत. म्हणून आपण संस्कृत शिकलो पाहिजे सगळ्यांनी.
आज आपला मुलगा 2 वर्षाचा झाला, बोलायला लागला की लगेच आपण त्याला इंग्लिश बोलायला शिकवतो. पण आपल्याला असं का वाटत नाही की त्याला आपण संस्कृत शिकवूया? नाही, आपल्याला माहिती आहे ना, उद्या हा संस्कृत शिकला तर ह्याला काय जॉब मिळेल का, ह्याला काही पैसे मिळतील का, ह्याला काही नोकरी मिळेल का, हा सगळा विचार आपण तिथं करत राहतो. प्रत्येक गोष्टी नोकरीसाठी, प्रत्येक गोष्ट ह्याच्यासाठी करून नाही चालत. असं तर संस्कृत आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे मुळात, की संस्कृतीतून म्हणजे संस्कृत मधून आपली संस्कृती उभी राहिलेली आहे, नाही का. संस्कृतीने उभे राहण्यासाठी संस्कृतचा आधार घेतलेला आहे खूप मोठा. इतरही भाषा होत्या त्यावेळेस, प्राकृत असतील किंवा काय काय असतील, पण संस्कृतचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये आणि ते आपण नाकारू शकत नाही. आणि मग जर मला संस्कृती समजायची असेल तर त्याच्यासाठी तिच्या जवळ जाणारी, घेऊन जाणारी जर कोणती भाषा असेल तर ती संस्कृत आहे. म्हणून मला ती शिकली पाहिजे, नाही का. तर भूतानुकंपा शिकवणारी आपली संस्कृती आहे. आणि संस्कृत वाङ्मयात तर हे बऱ्याच ठिकाणी येतं, प्रत्येक ठिकाणी ही भूतानुकंपा येत असते. आपल्या इथं जसं जेवणाला बसलो आपण की गोग्रास असेल, काकबली असेल किंवा अजून काही ना काही वेगवेगळे हे असतात, नाही का. गोग्रास का बरं काढतो आपण? जुने लोक काढायचे, आता हल्ली काय कोणी काढत नाही. हल्ली आता गायात उरलेला नाहीये, जो तो फ्लॅट मध्ये राहतोय तो काय तिथं गोग्रास काढून देणार कोणाला? गोग्रास म्हणजे जुन्या काळात जे आपल्या गोठ्यामध्ये पशुधन असायचं, तर पहिला घास, माझ्या ताटात आलेला पहिला घास मी त्याच्यासाठी बाहेर काढून ठेवायचो, नाही का. ते 5 लोकांसाठी आपण 5 घास काढून ठेवायचो, त्यातला एक गोग्रास असायचा. तो कशासाठी? हीच भूतानुकंपा शिकवण्यासाठी. तर अशी जर तुला भूतमातांविषयी अनुकंपा वाटत असेल, दया वाटत असेल, करुणा वाटत असेल, आणि ती वाटलीच पाहिजे, प्रत्येकाला वाटली पाहिजे. इथं राजालाच वाटते असं नाही, तर प्रत्येकाला ती वाटलीच पाहिजे. तर त्वदंते, तर तुझ्या नाशाने, एका गौहू, एकट्या गायीचेच स्वस्तिमती भवेत. एकाच गायीचं कल्याण होईल ना. म्हणजे आज जर तू प्राण त्यागलेस इथं, तर त्या प्राण त्यागल्याच्या बदल्यात काय होणार आहे? फक्त आणि फक्त एका गायीचं कल्याण होणार आहे. आणि ते पण किती दिवसासाठी होणार आहे हे काय माहित नाहीये तुला. उद्या परत ती गाय जंगलात चरायला आली आणि त्यावेळेस एखादा दुसरा सिंह आला किंवा दुसरा कोणता जंगली पशु आला. आता हिमालय म्हणलं की तिथं बरेचसे असतात, काय हिमतेंदू आपण ज्याला म्हणतो, हिमालयीन बिबट्या म्हणा, किंवा अजून असे बरेचसे प्राणी असतात हिमालयामध्ये, हिंस्र प्राणी. त्यांच्यातलं कोणीतरी येऊन उद्या पण तिला खाऊ शकतो ना. म्हणजे आज तू हे जे बलिदान करतोयस, स्वतःला जे तू मारून घेतोयस, ते कशासाठी? त्या एका गायीच्या कल्याणासाठी, त्या एका गायीचं कल्याण व्हावं म्हणून. पण अरे राजा, तुला ही गोष्ट कशी कळत नाही का? जर तू जिवंत राहिलास, हे प्रजानाथ, नाही का, प्रजेचा नाथ आहेस ना तू, एवढी मोठी सगळी प्रजा तिचा पिता आहेस तू, त्या प्रजेचा नाथ आहेस. तूच जर गेला तर ती प्रजा उद्या अनाथ होईल सगळी, नाही का. मग असा तू हे प्रजानाथ जीवन, जर तू जिवंत राहिलास तर पितेव प्रजा, हा म्हणजेच एखाद्या पित्याप्रमाणे आपल्या प्रजेला, आपल्या प्रजेचं उपप्लवेभ्य, वेगवेगळ्या संकटांपासून, नाही का. मग ती मानुषी संकट असतील, नैसर्गिक संकट असतील किंवा कोणत्याही प्रकारचे संकट असतील. आता जसं इथं उपप्लवेभ्य हा शब्द आहे, तर उपप्लव म्हणजे जणू काही समजा आता उल्कापात वगैरे असं म्हणतो ना आपण, तर अशी संकट. मग आता त्यांच्यापासूनच फक्त रक्षण करणार आहे असं नाहीये, तर इतर सगळ्या संकटांपासून तू काय करू शकतोय? विपत्तींपासून, आपत्तींपासून शाश्वत निरंतर रक्षण करशील, प्रजेचं निरंतर रक्षण करशील. एवढी साधी गोष्ट तुला कळत नाहीये का? की एक गाय जाऊ दे ना, गेली तर गेली, कारण का? कारण तिच्या मोबदल्यात तू एवढ्या मोठ्या प्रजेचं संरक्षण करू शकतोस. त्या प्रजेमध्ये कितीतरी असंख्य गायी आहेत ना प्रजाजनांकडे तुझ्या, त्यांचं रक्षण करू शकशील, ऋषींचं रक्षण करू शकशील, त्यांच्या आश्रमाचं रक्षण करू शकशील, आश्रमातील जे इतर विद्यार्थी आहेत, गायी गुरं आहेत, त्यांचं रक्षण करू शकशील, नाही का. प्रजेमधल्या सगळ्या लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांचं रक्षण करू शकशील. त्यांची शेती असेल, इतर जे काय सगळ्या गोष्टी असतील, त्यांचं रक्षण करू शकशील. आणि मग ती भूतानुकंपा मोठी आहे ना हिच्यापेक्षा. म्हणजे ज्या वेळेस असा प्रश्न येतो
की दोन पैकी मला कोणाला वाचवायचंय किंवा कोणाला हे करायचंय किंवा काय योग्य आहे काय अयोग्य आहे, त्यावेळेस माणूस सगळीकडून विचार करतो ना. आणि म्हणून सांगितलंय की काय म्हणतायत ते, सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति पंडितः असं सांगितलेलं आहे. आणि ह्या म्हणजे सर्वनाशे समुत्पन्ने, ज्यावेळेस सर्वनाश समुत्पन्न झालेला असतो, सर्वनाश उत्पन्न झालेला असतो, त्यावेळेस पंडित विद्वान जो हुशार माणूस आहे तो काय करतो, अर्धम त्यजति पंडितः, अर्ध सोडून देतो. नाही का, समजा आता मला बोटाला साप चावला इथं, आणि बोटाला साप चावल्यानंतर एकदम विषारी साप आहे. आता अशा वेळेस जर मला जिवंत राहायचं असेल तर मी काय करतो, एखादा हुशार माणूस असेल तो काय करतो, पटकन सगळं त्याचं साहस एकवटतो, मनामध्ये चांगलं धैर्य निर्माण करतो आणि पटकन आपलं जे बोट, ज्या बोटाला साप चावलाय तेवढं कापून टाकतो. नाही का, ते एक बोट गेलं तर बरं होईल, पण माझं शरीर तर वाचेल सगळं. सामान्य गोष्ट आहे, एकदम कॉमन गोष्ट आहे ना ही. मग तसंच इथं, ती एक गाय गेली तर जाऊ दे ना, पण त्या गायीच्या मोबदल्यात बाकीचं संपूर्ण जे तुझी प्रजा आहे, इतर जे तुझं शरीर आहे सगळं, त्याचं तुझं संरक्षण करू शकतो ना. त्या तुझ्या कर्तव्यामध्ये तर तुला कुठेही बाधा येणार नाही. म्हणजे इतका सामान्य गोष्ट आहे. आणि तसंही आपल्याला शास्त्रकारांनी म्हणा, सुभाषितकारांनी सांगून ठेवलेलं आहे की त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत, ग्रामं जनपदस्यार्थे आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. नाही का, असं सांगितलेलं आहे. त्यजेत एकम कुलस्यार्थे, कुळाचं जर संरक्षण करायचं असेल तर त्या कुळाच्या संरक्षणासाठी कुळातल्या एकाचा जर त्याग करावा लागत असेल तर तो नक्कीच केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. नाही का, म्हणजे कसं आहे, समजा एखादी होडी आहे आणि एखाद्या होडीमध्ये बसून 10 लोक चाललेले आहेत, पण त्या होडीची कॅपॅसिटी 9 जणांची आहे आणि 10वा त्यात बसलेल्या, आता होडी बुडायला लागलेली आहे, ती नाव डुबायला लागलेली आहे. मग जे हुशार लोक असतात ते काय करतात, ठीक आहे मग ह्याच्यातला आपण आता एकाला कोणाला तरी खाली फेकलाच पाहिजे, नाहीतर सगळे 10च्या 10 मरून जाऊ. मग त्यापेक्षा एकाला तरी कोणाला तरी द्या ढकलून, तो एक मेला तर बाकी 9 तरी जिवंत राहतील. असं ते लोक करतात. याला खरं हुशार म्हणतो ना, याला खरं विद्वान म्हणतो, की 9 जणांचे तरी प्राण वाचतील, एकाचा गेला तर जाऊ द्या. नाही का, म्हणजे कुठं फायदा आहे आणि कुठं तोटा आहे ही तरी गोष्ट ज्यांनी त्यांनी व्यवस्थित विचार केली पाहिजे ना. महाभारताचं युद्ध पाहिलं आपण, तर महाभारताच्या युद्धामध्ये कृष्णाने भीमाचा मुलगा घटोत्कच ह्याचा वापर केला का, कारण त्याला माहिती होते की कर्णाकडे जी शक्ती आहे ती शक्ती जर कर्णाने कोणासाठी ठेवलेली आहे, संपूर्ण युद्धभर फक्त आणि फक्त अर्जुनासाठी ठेवलेली. त्याच्या संपूर्ण जन्मामध्ये, कर्णाच्या संपूर्ण जीवनामध्ये त्या शक्तीचा त्याला दुसरीकडे कुठंच वापर करायचा नाहीये. ती शक्ती त्यांनी फक्त आणि फक्त अर्जुनासाठी राखून ठेवलेली आहे. आणि ही गोष्ट कृष्णाला व्यवस्थित माहिती होती. पण मग त्यावेळेस कृष्णाने काय केलं, जो घटोत्कच होता त्या घटोत्कचाला बोलवलं युद्धामध्ये आणि त्याला समोर पाठवलं कर्णाच्या. आणि तिथं घटोत्कच इतका धुमाकूळ घातला त्यांनी त्या रणांगणामध्ये त्या दिवशी, का सगळं म्हणजे हे जे कौरव आणि पांडव सैन्य होतं ते सगळे एका बाजूला राहिलं आणि एकटा घटोत्कच एका बाजूला अशी गत झाली होती. पण तो घटोत्कच लढत होता पांडवांच्या बाजूने. त्यामुळे कौरव सैन्यात एकदम हाहाकार माजला होता. एवढा अकराळ विक्राळ त्याचं रूप, आणि शेवटी राक्षस होता तो, राक्षस कन्येचा मुलगा होता, भीमपुत्र आणि राक्षस कन्या यांचा मुलगा तो. त्यामुळे त्याच्याकडे त्या वेगवेगळ्या शक्ती या सगळ्या होत्याच, अमानवीय शक्ती ज्याला आपण म्हणूया, राक्षसी शक्ती. मग त्याच्याने हा सगळा त्यांचा संहार करतच होता. आणि त्यावेळेस मग दुर्योधनाला खूप राग आला. अरे कर्ण, हे तुझी शक्ती काय पूजा घालायची आहे का नंतर? इथं आपण जिवंतच नाही राहिलो तर त्या शक्तीचं काय लोणचं घालणार आहे का तू नंतर? नाही का, सामान्य गोष्ट आहे ना. आज जर आपण लढायला उभं आहे आणि जर ह्या घटोत्कचाने आपल्यालाच मारून टाकलं तर मग ते शक्तीचं काय करणार आहे तू नंतर?
नाही मी अर्जुनासाठी ठेवले ते. अरे कशाला अर्जुनासाठी ठेवतोय? आता आहे हा, ह्याला तर मारतो आधी, नंतर तर नंतर बघू त्या अर्जुनाला कसं मारायचं काय मारायचं. पण ह्याला नाही मारलं तर हा आजच्या दिवसातच सगळं युद्ध संपून टाकेल, सगळी कौरव सेना संपून टाकेल. नाही का आज एवढं जे इतकं 10-12 दिवस जे युद्ध चाललेलं आहे नाही का, कारण जोपर्यंत भीष्म होते तोपर्यंत कर्ण आलेलाच नाहीये. मग आता त्याच्यानंतर कर्ण आलाय आणि आज एकाच दिवसात हा घटोत्कच जर सगळं युद्ध संपवत असेल तर मग ते तुझ्या शक्तीचं काय करणार आहे तू नंतर? एवढी मिळवलेली ती आहे, तिचं काय करणार काय? त्यापेक्षा ती वापर आत्ता, आत्ता ती खरी वेळ आहे. असं खूप दुर्योधन चिडून समजून त्यांनी सगळं सांगितलेलं आणि त्यावेळेस कर्ण तयार झालेला आहे. आणि कर्णाने ती शक्ती जी अर्जुनासाठी राखून ठेवली होती खास नाही का, जी इंद्राकडून घेतलेली होती त्यांनी, कोणासाठी? फक्त आणि फक्त अर्जुनासाठी. पण ती मात्र त्याला घटोत्कचावरती चालवावी लागली. नंतर भीम पण चिडला होता, काही कृष्णाने मुद्दामून केला असं, माझ्या मुलाला तिथं पाठवलं वगैरे वगैरे. पण काय धर्म आहे आणि काय अधर्म आहे हा तर विचार केला पाहिजे ना. जर घटोत्कचाला नसतं पाठवलं तर ती शक्ती अर्जुनावरती वापरली असती आणि धर्माचा कणाच मोडला असता सगळ्यात पहिले. म्हणून त्यांनी त्या दिवशी घटोत्कचाला बोलवले आणि त्याला लढायला सांगितलेले. म्हणजे कधी काय करावं कधी काय नाही करावं याचं तारतम्य पाहिजे ना. मग ते तारतम्य इथं आपल्याला दिसतंय दोन्ही बाजूनी. म्हणजे कृष्णाने पण बरोबर ऐन वेळेस घटोत्कचाला आणलेलं आहे आणि दुर्योधनाने पण बरोबर त्याच वेळेस कर्णाला सांगितलंय की तू शक्ती आता सोड. नाही तर इकडे घटोत्कच जर कृष्णाने राखून ठेवला असता, बघू आता याला नंतर गरज पडल्यावर बोलू, सध्या तर काही गरज नाहीये, तोपर्यंत कर्णाने अर्जुनावरती शक्ती सोडली असती. आणि तिकडे जर कर्ण पण म्हणला असता जाऊ दे या घटोत्कचाला लढू दे, काय लढायचं ते, मी ही शक्ती अर्जुनासाठीच ठेवणार, तर तसं झालं नसतं ना. म्हणजे त्याचे एकम कुलस्य अर्थे, संपूर्ण पांडव कुळाचं जर रक्षण करायचं असेल, कारण अर्जुन गेला म्हणजे झाला, आता इकडून लढणारच कोण आहे दुसरं? कारण इकडच्या जसं तिकडचं युद्ध हे सगळं कर्ण आणि भीष्म द्रोण ह्या सगळ्यांच्या खांद्यावरती उभं होतं, तसं इकडचं युद्ध फक्त अर्जुन आणि भीम या दोघांच्या खांद्यावरती उभं होतं. आणि त्यातला अर्जुन जर गेला तर मग लढणार कोण उद्या? म्हणून संपूर्ण पांडव कुळाचं, संपूर्ण पांडव सेनेचं जर रक्षण करायचं असेल तर त्यासाठी मला एकाचा त्याग केला पाहिजे. आणि तो एकाचा त्याग म्हणून कृष्णाने बरोबर त्या घटोत्कचाला मोहरा बनवलेला आहे आणि त्याला तिथं युद्धामध्ये उभं केलेलं आहे आणि मारलेलं आहे त्याला. असेच अजून बर्बरिक नावाचा एक हे आहे जो घटोत्कचाचा मुलगा होता, त्या बर्बरिकाला पण युद्धाच्या आधीच मारलेलं आहे कृष्णाने. म्हणजे कृष्णाने बरोबर त्या त्यावेळेस त्या त्या गोष्टींचा फायदा करून घेतलेला. ज्यावेळेस मला एखादी मोठी गोष्ट वाचवायची असते त्यावेळेस एखाद्या छोट्या गोष्टीचा त्याग हा केला पाहिजे, सामान्य गोष्ट ही नाही का. त्याच्यात एकम कुलस्य अर्थे, कुलाचं रक्षण जर करायचं असेल तर एकाचा त्याग हा कधीही माणसाने नक्कीच करावा. त्याच्यात एकम कुलस्य अर्थे ग्रामस्य अर्थे कुलं त्यजेत. जर संपूर्ण गावाचं रक्षण जर करायचं असेल, संपूर्ण गावावरती जर काही संकट ओढावलं असेल तर त्या गावासाठी जर एखाद्या कुटुंबाचा जरी त्याग करावा लागला तरी सुद्धा चालेल नाही का. महाभारतामध्ये ज्यावेळेस ते एकचक्रा नगरीत जात आहेत आणि एकचक्रा नगरीमध्ये त्यांना कळतं की असं असं या गावची परंपरा काय आहे की बकासूर राक्षसाला अन्न देण्याची आणि माणसं देण्याची रोज एकेका कुटुंबाची जबाबदारी आहे. हे का बरं आहे? कारण तो राक्षस आधी यायचा आणि सगळ्या गावातल्या पाहिजे तेवढ्या लोकांना मारायचा, पाहिजे तेवढं नुकसान करून गावातून निघून जायचा, त्या नगरीतून निघून जायचा. आणि म्हणून सगळ्या नगरवासियांनी काय निर्णय घेतला की त्याच्यापेक्षा आपण करूया की गावावरती संकट येत आहे ना, तर मग त्या गावावरती आलेल्या संकटाला, संपूर्ण गावाला वाचवण्यासाठी रोज आपण एकेका कुटुंबाचा नंबर देऊया. म्हणजे एका कुटुंबातला एक व्यक्ती गेला की काय होईल, तो राक्षस शांत राहील, तिकडच राहील आणि संपूर्ण गाव पण इकडं आपल्याला शांत चित्ताने राहता येईल. नाही तर रोज राक्षस येणार आणि रोज शेकडो लोकांना मारून जाणार विनाकारण. तर असं व्हायला नको. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की गावातल्या लोकांपैकी रोज एका कुटुंबाला आपण तिकडे पाठवूया, एकेका कुटुंबाचा नंबर. म्हणजे ग्रामम काय ते त्याचे एकम कुलस्य अर्थे
त्यजेदेकं कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत. ग्रामासाठी, एखाद्या गावासाठी कुळाचा त्याग जरी करावा लागला तरी सुद्धा चालेल. ग्रामम जनपदस्यार्थे, नाही का, ग्रामम जनपदस्यार्थे, की संपूर्ण गावाचा जरी त्याग करावा लागला तरी सुद्धा तो हुशार माणसाने, विद्वान माणसाने, सुज्ञ माणसाने करावाच. का? जनपदस्यार्थे, संपूर्ण जे जनपद आहे, जिल्हा आजच्या भाषेत आपण म्हणूया, किंवा जे काय मोठं एकक, तर त्याचं जर संरक्षण करायचं असेल आणि त्याच्यासाठी जर एखाद्या गावाला जरी मला त्याचा त्याग करावा लागला तरी ते करणं योग्यच आहे, नाही का. संपूर्ण जिल्ह्याला जर आता जिल्ह्याचं भलं करायचंय, जिल्ह्याला जर पाणी पुरवायचंय, तर धरण बांधायचंय मला, आणि जिल्ह्यामध्ये जर धरण बांधायचंय आणि नेमकी त्या धरणामध्ये जर 4 गावं जात असतील तर त्याच्यासाठी जास्त विचार करू नये. ती 4 गावं तिथंच घालवावी. त्यातली जमीन, शेती, जे काय घरं असतील जाऊ दे तिथल्या तिथं बुडून. त्यांना दुसरीकडे परत जमीन देऊ, दुसरीकडे तुम्ही तुमची कुठेही गावं वसवा. का? कारण आज या 4 गावांमुळे अख्ख्या जिल्ह्याला पाणी मिळणार आहे, नाही का. मग जिल्ह्यातली लाखो गावं किंवा हजारो गावं एका बाजूला आणि ही 4 गावं एका बाजूला, असं तर गणित होऊच शकत नाही ना. त्याच्यामुळे या 4 गावांचा त्याग करावा लागला तरी सुद्धा तो सुज्ञ माणसाने केलाच पाहिजे. आणि आपण असं किती ठिकाणी तरी बघतोय ना, की बऱ्याच ठिकाणी धरणं बांधायचे असतील तर तिथून लोकांना उचलून दुसरीकडे ठेवतात. हा, तर त्याच्यासाठी की ज्यावेळेस मला मोठ्या समूहाचं संरक्षण करायचंय त्यावेळेस छोट्या समूहाचा विचार करून चालत नाही. म्हणून ग्रामम जनपदस्यार्थे. आणि शेवटी ते म्हणतायत आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. आणि जर स्वतःचं रक्षण करायचं असेल, स्वतःचा विकास करायचा असेल, आणि त्यावेळेस जर पृथ्वी जरी सोडावी लागली, पृथ्वीचा जरी त्याग करावा लागला तरी सुद्धा तो सुज्ञ माणसाने करावा, नाही का. ज्ञानेश्वर महाराज आहेत, संजीवनी समाधी घेतलेली आहे. तुकाराम महाराज आहेत, वैकुंठाला गेलेले आहेत. कोणतेही संत बघा आपण सगळे, राम शरयुत गेलेले आहेत, सगळे हे प्रत्येकाने स्वतःचा अंत करून घेतलेला आहे. आता हे जर पाहिलं तर काय, शरयुत कशाला प्रवेश केला? काय की आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. स्वतःचा विकास ज्याच्यामध्ये आहे आणि त्या गोष्टीसाठी जर संपूर्ण पृथ्वीचा जरी त्याग करावा लागला तरी सुद्धा सुज्ञ माणसाने तो करावा, हे सांगणारी आपली संस्कृती आहे. हा श्लोक आणि आजच्या काळासाठी तर एकदमच लागू पडतोय आपल्याला. आता हा जो कोरोनाचा काळ आहे, त्या कोरोनाच्या काळामध्ये हा श्लोक लावून बघा बरं. त्यजेत एकम कुलस्यार्थे, नाही का. कुटुंबातल्या एकाला जर कोरोना झाला तर ते कुटुंब सुद्धा लगेच त्याचा त्याग करते, नाही का. आपण जे व्हिडिओज वगैरे पाहिलेले आहेत किंवा बातम्यांना ह्याच्यावरती आपण ऐकतोय सगळे, की त्याच्या खोलीतही कोणी जात नाही, काहीच नाही, उलट त्याला घरातून बाहेर काढताय आणि तिकडे कुठं आयसोलेशन वॉर्ड असेल किंवा काय असेल तिकडे त्याला नेतायत. मग तिकडे तो मेला तर त्याला कोणी बघायला पण जात नाहीये, त्याचे क्रिया पण कोणी करत नाहीये, काहीच करत नाहीये. त्यजेत एकम कुलस्यार्थे. कारण तो जर एकट्याला इथं आपण ठेवला घरात तर काय होणार, घरातले बाकीचे पण सगळे रोगग्रस्त होऊ शकतील, बाकीच्यांना पण तो कोरोना होईल. म्हणून त्याच्यासाठी एकाचा त्याग करावा लागला तरी चालेल, त्याला आपण बाहेर टाकतोय. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलम त्यजेत, नाही का. बऱ्याच ठिकाणी हे पण बघतो ना आपण बातम्यांमध्ये, की एखाद्या गावामध्ये एखाद्या कुटुंबातल्या एकाच वेळेस 10 जणांना कोरोना झाला, 5 जणांना कोरोना झाला, तर अख्खच्या अख्खा त्या कुटुंबालाच तिथून बाहेर हाकलून देत आहेत. हाकलून देणं म्हणजेच त्यांना जे काय ट्रीटमेंटसाठी पाठवतायत त्या गावात ठेवत नाहीत त्यांना अजिबात. लगेच त्या गावातून उचलबांगडी होते त्यांची. का? कारण ते कुटुंब जर तिथं राहिलं तर संपूर्ण गावावरती धोका निर्माण होऊ शकतो, संकट निर्माण होऊ शकतं. ग्रामम जनपदस्यार्थे, नाही का. ते संपूर्ण जे राज्य आहे किंवा संपूर्ण जे काही तो प्रदेश आहे तर त्याच्या संरक्षणासाठी एखाद्या डायरेक्ट शहराला जरी मला वेगळं काढावं लागलं तरी चालेल, नाही का. आता सध्या मुंबई आहे, पुणे आहे, ह्यांना डायरेक्ट वेगळंच केलेलं आहे. का बरं? कारण त्यांचा जर इतर गावांशी संपर्क ठेवला तर तिकडे पण तो कोरोना पोहोचू शकतोय. म्हणून डायरेक्ट त्यांचा त्याग करावा लागला एक वेळेस तरी सुद्धा चालेल, त्यांच्या सीमा बंद कराव्या लागल्या तरी सुद्धा चालतील, नाही का. हा म्हणजे किती एकदम सपखल बसणारा असा आजच्या काळासाठीचा हा श्लोक आहे, नाही का. आणि आत्मार्थे पृथ्वीं त्यजेत. स्वतःच्यासाठी जर मला सगळ्यांचा त्याग करावा लागला तरी सुद्धा चालेल, स्वतःच्या विकासासाठी, नाही का. मग तसंच आहे आता इथं
ही सामान्य गोष्ट जर आपल्याला कळते तर मग राजा दिलीपाला कळू नये का की अरे एक गाय आहे, त्या एका गायीसाठी तू काय करतोय, एवढ्या मोठ्या सगळ्या विश्वाचा तू त्याग करतोय, ते तुझं जे कर्तव्य आहे ते सगळं कर्तव्य सोडतोय. एका गायीचं रक्षण करणं हे तुझं कर्तव्य मोठं आहे की संपूर्ण प्रजेचं रक्षण करणं, राज्याचा कारभार पाहणं हे तुझं मोठं कर्तव्य आहे? कर्तव्य कोणतं मोठं आहे तुझं? हा जर तू विचार केलास तर मग मला खऱ्या अर्थी तू काय वाटतोय, विचार मूढ नाही का. त्याच्यापेक्षा ही एक गाय आहे, ह्या एका गायीला जाऊ दे आणि तिच्या मोबदल्यात तू काय कर, जी प्रजा तुला तुझ्या पुत्रांप्रमाणे आहे आणि ज्या प्रजेसाठी तू त्यांच्या पित्याप्रमाणे आहे, वडिलांप्रमाणे आहेस, तर अशा प्रजेचं तू रक्षण कर नाही का. आणि कसं रक्षण कर तर निरंतर नेहमीसाठी. ह्या गायीचं तरी तू फक्त आज एक दिवसासाठी रक्षण करशील स्वतःला मारून, नंतर काय, नंतर त्या गायीचं काय खरं आहे काय खोटं हे माहित नाही ना. मी तुला खाऊन मग परत त्या गायीला पण खाल्लं तर काही होऊ शकतंय. पण त्या प्रजेचं मात्र तू निरंतर विपत्तींपासून रक्षण करू शकशील. किती कॉमन गोष्ट सांगतोय इथं नाही का. तुला जर एवढीच भूत दया आहे, प्राणी मात्रांविषयीची दया जर तुला दाखवायची आहे, तर एवढे सगळे प्राणी मात्र सोडून तू एका गायीच्या मागे का बरं विचार करतोय? हा थोडासा विचार करा, असं सिंह सगळे या श्लोकामध्ये त्याला सांगतोय. म्हणजे बघा सिंहाचा तर्क किती एकदम परफेक्ट आहे की नाही. बरोबर, आपण ऐकलं तर बरोबरच वाटतं, हा यार हे सगळं बरोबरच आहे की एका गायीच्या क्षुल्लक गायीसाठी मी एवढं सगळं त्याग करणं हे योग्य नाहीये नाही का. राज्याचा राजाच जर गेला तर त्याच्यावरती कोणीही लगेच वाकड्या नजरेने बघणारच आहे, कोणीही तिथं आक्रमण करणारच आहे. का? कारण त्याचा राजाच नाहीये ना मुख्यतः. तसं पांडव हे सगळे ज्यावेळेस विराट राजाच्या नगरीत राहत होते मत्स्य नरेशाच्या इथं, आणि त्यावेळेस इकडं कौरवांना कळालं की असं असं हे सगळे विराट राजा आणि हे सगळे दुसरीकडे सुशर्मा जो आहे त्याने राज्याच्या दुसऱ्या टोकावरून आक्रमण केले, म्हणून हा जो राजा आहे विराट राजा तो त्याच्या नगरीच्या बाहेर गेलाय, राज्याच्या बाहेर गेलेला, आणि आता राज्यामध्ये कोणीच उरलेलं नाहीये. मग चला आपण पटकन जाऊन ते राज्य आपल्या हद्दीत आणूया, आपल्या राज्याच्या सीमा तिथपर्यंत वाढूया, असं म्हणून लगेच दुर्योधन वगैरे सगळे कौरव तिकडे निघालेले आहेत, भीष्म द्रोण वगैरे सगळेच जण. म्हणजेच का, जर एखाद्या राज्याला कोणी वाली नसेल तर आपोआपच दुसरे जण त्याच्यावरती कब्जा करणारच आहेत. भारताची अवस्था का बरं झाली, भारताने आज एवढ्या हजारो वर्ष का बरं गुलामी केली, त्याचं कारणच हे की भारताला असे वाली सापडलेच नाही मध्ये नाही का. म्हणून आले मग हे सगळे, सिकंदर आला असेल, मोहम्मद आला असेल नाही का गजनीचा, हे सगळे सगळे लोक का बरं येत गेले, मुघल आले असतील, बाबर आले असतील किंवा अजून कोण कोण बरेच सगळे लोक येत गेले का, कारण त्यांना प्रत्येकाला इथं जाणवलं की अरे ह्यांच्याकडे तसा कोणी वाली नाहीच त्यांच्या राज्याला, ब्रिटिश आलेले आहेत नंतर. प्रत्येकाने ही गोष्ट पाहिली आणि म्हणून सगळ्यांनी आपल्या भारतावरती आक्रमण केलं आणि भारतावरती राज्य करून गेले. मागदी तसंच आहे, राजा दिलीप तू सुद्धा जर इथून राज्यातून निघून गेलास तर उद्या तुझ्या राज्याचं रक्षण कोण करणार, तुझा धर्म असेल हे सगळ्याचं रक्षण कोण करणार. त्यामुळं ही गायीला वाचवण्याच्या ह्याच्यात पडू नकोस तू, असं म्हणजे किती एक सामान्य विचार तिथं सांगितलेला आहे सिंहाने, आणि एकदम तो पटणार आहे की काय कोणती गोष्ट महत्वाची आणि कोणती कमी महत्वाची आहे. हा सहज विचार आपल्याला तिथं करता येईल. म्हणजे आपल्यासारख्या कॉमन माणसाला पण ही गोष्ट कळते, त्या सिंहाला पण कळते, मग राजा दिलीपाला कळत नव्हती का? कधी कधी होतं असं संकट काळामध्ये पटकन डोकं चालत नाही एखाद्या माणसाचं, का तसं काही झालं होतं राजा दिलीपाला? आपल्याला म्हणतात ना कॉमन सेन्स यार, एवढा तुझं कसं काय कळालं नाही नाही का. असं ते आईन्स्टाईनची गोष्ट आहे, अल्बर्ट आईन्स्टाईन जो आहे तो आईन्स्टाईन असा एक दिवस बसलेला असतो त्याच्या प्रयोगशाळेमध्ये, आणि बसलेला असताना त्याच्या घरामध्ये एक मांजर असते पाळलेली, आणि ती मांजर जी असते तर त्या मांजरीला सारखं ते दाराच्या बाहेर आत ये जा करत असते, आणि ह्याला प्रयोगशाळेत एकदम शांतता हवी असते म्हणून हा दार लावून बसतो. आता हा दार लावून बसल्यानंतर त्या मांजरीला आतमध्ये कसं तरी होतं, म्हणून ती मांजर 10 वेळा जाऊन त्या दारावरती
नखांनी ओरबडत असते की तिला बाहेर जायचंय बाहेर जायचंय असं. मग आता ह्याला कळत नाही की ह्याच्यासाठी करावं काय. मी दार जर उघडं ठेवलं तर मला डिस्टर्ब होतं इथं प्रयोग शाळेत, आणि जर नाही ठेवलं तर ती मांजर परत डिस्टर्ब करते. मग करावं काय. म्हणून मग त्याने काय एक आयडिया केली. त्याने त्या दाराला एक मोठा असं खाली होल पाडलं, त्या ज्या होलातून ती मांजर सहजगत्या बाहेर जाऊ शकेल आणि बाहेरून परत आत येऊ शकेल. म्हणजे बाकीचं दार तरी बंद राहील, फक्त मांजरीला जाण्या येण्यापुरतं तेवढं उघडं ठेवता येईल. आता असं त्यांनी केल्यानंतर झाले, मग काही महिने वगैरे झाले आणि नंतर त्याला दिसलं की आता ही मांजर जी आहे ती काय आहे, गर्भवती आहे, नाही का. म्हणजे तिच्या पोटामध्ये आता गर्भ वाढतोय. आणि एक दिवस असं खूप काहीतरी कामामध्ये तो व्यस्त होता, आणि कामामध्ये व्यस्त असताना काय झालं की अचानक त्याच्या डोक्यामध्ये विचार आला की अरे आता ही मांजर जी आहे तिच्या पोटामध्ये गर्भ आहे, म्हणजे उद्या आता तिला पिल्लू होणारच आहे, नाही का. एक होईल, दोन होईल, किती पिल्लं होतील ती होतील. मग आता जसं या मांजरीला आत बाहेर जाण्यासाठी मी इथं दरवाजाला एक मोठं होल केलंय, मग तसं तिच्या पिल्लांना पण केलं पाहिजे ना. मग त्या पिल्लांना आतून बाहेर कसं काय जाता येणार, नाही का. म्हणून आता ती मांजर ज्यावेळेस व्यायला जाणार आहे त्याच्यात काही दिवस आधी त्याने काय केलं, असं ज्यावेळेस तो ह्या विचारात घडलेला होता, मग त्याच वेळेस त्याने नंतर लगेच जाऊन काय केलं, त्या मोठ्या होल जे होतं, मोठं जे छेद त्याने केलेलं होतं त्याच्याच बाजूला एक छोटंसं छेद केलं, अजून दरवाजामध्ये दुसरं छेद केलं. का तर मोठ्या छेदामधून मांजर जाईल आणि छोट्या छेदामधून मांजरीची पिल्लं बाहेर जातील, असं त्यांनी केलं. आता अल्बर्ट आइन्स्टाईन सारखा माणूस बरं का, एवढा हुशार जो वैज्ञानिक होता, त्याला ही सामान्य गोष्ट कळाली नाही का की अरे जर मोठ्या होलमधून ती मोठी मांजर जाते तर त्याच मोठ्या होलमधून छोटं पिल्लू सुद्धा जाऊ शकतंय. मग ही सामान्य गोष्ट त्याला कळाली नाही का. का तो मूर्ख होता आइन्स्टाईन, असं तर नाहीये, मूर्ख तर नव्हताच नाही का. एवढा जगाला सापेक्षतावादाचा ज्याने सिद्धांत दिलेला आहे तो अल्बर्ट आइन्स्टाईन काही इतका मूर्ख असण्याचं कारण नाहीये. पण कधी कधी काय होतं, माणूस आपल्या विचारांच्या तंद्रीमध्ये इतका गुंग झालेला असतो की त्यावेळेस त्याला या सामान्य गोष्टींचं भान राहत नाही, नाही का. की कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे, कोणती गोष्ट प्रेय आहे, ह्या गोष्टींचं त्याला भान राहत नाही. कोणती गोष्ट किती फायद्याची आहे, कोणती गोष्ट किती तोट्याची आहे, ह्या गोष्टींचं त्याला भान राहत नाही. किंवा मी जे काय करतोय ती गोष्ट का बरं करतोय हे पण त्याला त्यावेळेस उमजत नाही. कारण का तो विचारांच्या तंद्रीमध्ये इतका खोलवर गेलेला असतो, किंवा तो जे पण काही त्याने हा काम हातात घेतलेला असतो त्याच्यामध्ये तो इतका गुंग झालेला असतो. जसे वाचस्पती मिश्र आहेत, वाचस्पती मिश्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मंडन मिश्र. त्या मंडन मिश्रांना ज्यावेळेस ते ग्रंथ लिहित होते, ग्रंथलेखनाचं काम सुरू होतं, आणि बराच काळ असा निघून गेला की ते त्या कामामध्ये इतके व्यस्त झाले की शेवटी एक दिवस त्यांची पत्नी भामती ही त्यांच्या समोर आली, आणि ती भामती त्यांच्या समोर जे काय जेवणाचं चहा पाण्याचं जे काय ताट घेऊन आली, तर त्यांनी त्यांच्या पत्नीलाच विचारलं की अहो देवी तुम्ही कोण आहात. अरे आता ज्या पत्नीसोबत इतक्या वर्ष संसार केलेला आहे त्या पत्नीलाच हा परत विचारतो की तुम्ही कोण आहात. असं का बरं झालं. तो त्या पत्नीला ओळखत नव्हता असं नाहीये, पण तो जे काही काम करत होता ग्रंथलेखनाचं एकाग्र चित्त ज्याला आपण म्हणूया, तर त्याच्यामध्ये तो इतका एकाग्र झाला होता की त्याला ती माझी पत्नी आहे ही गोष्ट कळालीच नाही. त्यावेळेस त्याचं भानच राहिलं नाही. आपण म्हणतो ना भान राहिलं नाही मला, बेभान होणे. हे बेभान होणे फक्त आपण ह्या फिल्मी डायलॉग्स मध्येच ऐकतो नाही का, फिल्मी गाण्यांमध्येच ऐकतो. पण खऱ्या जीवनात आपण असं कधी होतोय का, भक्तीमध्ये, उपासनेमध्ये, कर्तव्यामध्ये, ह्या गोष्टींमध्ये बेभान होतोय का. आणि तो जो होतो ना, जसा आइन्स्टाईन झालेला आहे, जसं इथं मंडन मिश्र झालेले आहेत, असं झाल्यानंतर अगदी सामान्य गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात येत नाहीत लवकर की बापरे अरे मी हे काय करतोय, याच्याने माझं नुकसान आहे का फायदा आहे, ह्या गोष्टींचं भान राहतच नाही आपल्याला. मग तसं काही राजा दिलीपाची अवस्था झालेली होती का, की त्या गायच्या सेवेमध्ये तो इतका एकाग्र झालेला होता किंवा इतकं त्याचं मन तिथं गुंतलेलं होतं की त्याला हे साधं गणित कळत नव्हतं की एक गाय मी एका बाजूला ठेवतोय आणि एक अख्खं राज्य, एवढी सगळी प्रजा, त्याच्यातले प्रजाजन, त्यातले सगळे जे काही असतील
नाही का. एक राज्य म्हटल्यावर त्यात ज्या ज्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या एका बाजूला ठेवतोय मी. हा सामान्य विचार त्याला कळाला नसेल का? आणि नसेल कळाला तर असं काही कारणामुळे कळाला नाहीये का की तो त्या गायीच्या सेवेमध्ये इतका गुंग झालेला आहे, इतका मग्न झालेला आहे, इतका बेभान झालेला आहे, नाही का, भान हरवलेला आहे. असं काही होता का तो? हा थोडा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आता आपण सरळ काय दिलीप राजा तर इतका मूर्खच होता, पण असं म्हणून आपण त्याला तिथं सोडून देतोय. असे आणि बरेचसे प्रसंग दिसतात बरं आपल्याला. शिवाजी महाराजांचं जीवन पाहिलं, शिवाजी महाराजांच्या जीवनात पण असे प्रसंग आपल्याला दिसलेले आहेत. अरे जर शिवाजी वाचवायचा असेल, नाही का, जर संस्कृती वाचवायची असेल, जर स्वराज्य वाचवायचं असेल, म्हणजे नाही का ते हे म्हणतात ना, बाजीप्रभू म्हणतात तिथं, लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. नाही का, राज तुम्ही पुढे व्हा, मी बघतोय या सैन्याला, असं म्हणून बाजीप्रभू तिथं उभे राहिलेले आहेत. नाही का, शिवाजी महाराजांच्या जीवनात जर एक गोष्ट पाहिली आपण तर प्रत्येक वेळेस नवीन सेनानी उभा राहिलेला आहे. प्रत्येक वेळेस, नाही का. तानाजी एकदाच लढला, परत तानाजी गेलाच नाही. दुसऱ्या लढाईत दुसरा आला, मग बाजी आला, जिथं बाजी लढलाय तिथंच बाजी लढलाय, त्याच्या पुढे बाजी गेलेलाच नाहीये. पुढे जिथं नेताजी लढलाय तिथं नेताजीच लढलेला आहे, जिथं प्रतापराव लढलेला आहे तिथं प्रतापरावच लढलेला आहे. असं जर करत गेलं आपण, नाही का, जिथं हिरोजी फर्जंद असेल तो तिथं तेवढाच झालेला आहे. नाही का, हे प्रत्येक जण पाहिले तर प्रत्येक जण हे त्यांच्या त्याच्या जीवनामध्ये नवीन नवीन योद्धे येत गेलेले आहेत. असं कोणीच दिसणार नाही आपल्याला शिवाजींच्या इतिहासामध्ये की ह्या लढाईत पण लढलाय तो, त्या लढाईत पण लढलाय, त्या लढाईत पण लढलाय. प्रत्येक वेळेस वेगवेगळ्यांनी आपले प्राण दिलेले. कशासाठी? फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांसाठी, हिंदवी स्वराज्यासाठी, आपल्या धर्मासाठी, आपल्या कर्तव्यासाठी त्यांनी ही प्राणांची बाजी लावलेली. का? लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. मग ही गोष्ट एका सामान्य बाजीप्रभूंना कळते आधुनिक काळातल्या, तर ती त्या काळातल्या दिलीपाला कळाली नसेल का? की अरे इथं तर लाख मेले, तर इथं काय लाख मारायची गरजच नव्हती, एक गाय फक्त मारायची होती. नाही का, शिवाजींना कितीतरी वेळा वाटलेले असं, कितीतरी वेळा त्यांच्या मनात यायचं की अरे माझ्या स्वराज्यासाठी हे सगळे लोक प्राणांची आहुती देत आहेत, माझ्या रक्षणासाठी हे सगळे लोक एवढं करतायत. नाही का, आग्र्यातून सुटका झाली त्यावेळेस त्यांच्या जागी एक जण थांबला म्हणून ते तिथून निघू शकले ना. पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटले का? कारण त्यांच्या जागी दुसरा शिवाजी तिथं उभा राहिला म्हणून ते तिथून, कोणी न्हावी होता, कोणी सुतार होता, कोणी चांबार होता, कोणी काय होता, पण हे सगळेजण प्रत्येक जण त्यांच्यासाठी उभे राहिलेले आहेत. का? कारण ते सगळेजण हे गणित जाणत होते. त्या सगळ्यांकडे हा विवेक होता की काय गोष्ट केली पाहिजे, काय नाही केली पाहिजे, कशाचा त्याग केला पाहिजे, कशाचा त्याग नाही केला पाहिजे, या सगळ्याचा विवेक त्यांच्याकडे होता. नाही का, आज जर मी माझा त्याग केला नाही तर आपोआपच शिवाजीचा त्याग होणारच आहे. मी जर गेलो नाही तर शिवाजीच जाणार आहे, ही गोष्ट प्रत्येकाला माहिती होती. त्याचा प्रत्येक प्रसंग तुम्ही आठवा, कधीचा पण आठवा. नाही का, जीवा महाला नसता तर शिवाजी तिथं गेलाच असता परत. असं जर आपण पाहिलं, प्रत्येक क्षणोक्षणी हे लोक उभे राहिलेले. नाही का, कोणी जायचंय आणि कोणी थांबायचंय ह्याची कल्पना त्यांना प्रत्येकाला होती. मग इथं जसं ह्या वेळेस ह्या प्रत्येकाला होती, मग काय त्या दिलीप राजाची मती कुंठित झाली होती का त्यावेळेस? का त्याची अक्कल कुठं गाण ठेवली होती त्यांनी की त्याला ही गोष्ट कळत नव्हती की अरे मला ही सामान्य गोष्ट का कळत नाहीये? नाही का, वरच्या श्लोकामध्ये जे सांगतो येतो की एकातपत्रम जगत प्रभुत्वम नवम वयम कांदविदम वपुश्च, ह्या तरी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पर्सनल गोष्टी आहेत असं आपण म्हणूया. की एकछत्री साम्राज्याचं मी सम्राट आहे, ही समजा माझी पर्सनल गोष्ट झाली. जगत प्रभुत्व, जगावरती माझं नियंत्रण आहे, ही पर्सनल गोष्ट झाली. नवम वय, मी माझं वय तरुण आहे, ही पण पर्सनल गोष्ट झाली. कांतमिदम वपुश्च, माझं शरीर एकदम सुंदर एवढं शरीर आहे, ह्या सगळ्या पर्सनल गोष्टी झाल्या. त्यांच्यासाठी एक वेळेस नाही त्याग केला तरी चालेल.
पण संपूर्ण राज्यासाठी तरी मला या गायीचा त्याग केला पाहिजे ना. सामान्य गोष्ट आहे. आज जर मी मारला गेलो तर उद्या त्या वशिष्ठ ऋषींचं त्यांच्या यज्ञीय कार्याचं ह्याचं रक्षण कोण करणार, हा विचार करायला नको का. मग असं जर आपण या तराजूमध्ये जर तोलून पाहिलं तर राजा दिलीप कुठं दिसतोय आपल्याला या तराजूमध्ये, आणि त्या सिंहाचे आर्ग्युमेंट कुठं दिसतंय बघा बरं. किती स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आहे की ह्याच्यासारखी दुसरी आर्ग्युमेंट असूच शकत नाही. जेवढं आपण हे सगळं आज जेवढं एका श्लोकावरती खूप वेळ झाला आज, पण हे सगळं त्याच्या मागचा हा सगळा भाव आहे हा समजून घेतला पाहिजे की सिंहाची आर्ग्युमेंट किती स्ट्रॉंग आहे. आपल्याला काय एका दिवसात नाही 10 श्लोक झाले तरी चालतील, पण तिथं जे काय आहे ना ते व्यवस्थित मला कर्तव्य अकर्तव्य हे समजून घेतलं पाहिजे. आर्य, त्या दिवशी आपण आर्यांचं जे पाहिलं ना, कर्तव्यम आचरण कार्यम अकर्तव्यम अनाचरण तिष्ठती प्रकृताचारे सवय आर्य इति स्मृतः, त्याला आर्य असं म्हणतात. मग आर्यांची विचारधारा काय होती, आर्यांसाठी कर्तव्य काय होतं, आर्यांसाठी अकर्तव्य काय होतं, मग आज आपल्यासाठी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण ह्याच्यातून केला पाहिजे. म्हणून हा थोडासा सिंहाची ही जी आर्ग्युमेंट आहे ती आर्ग्युमेंट समजून घेणं महत्वाचं आहे की का बरं सिंह असं म्हणतोय. वरच्या आर्ग्युमेंट तरी परत उत्तरं देता येतील आपल्याला की ते सगळं तुझा वैयक्तिक गोष्टी आहेत नाही का, एकाचं पत्र वगैरे या सगळ्या वैयक्तिक गोष्टी आहेत, आणि समष्टीसाठी व्यष्टीचा त्याग करावा लागला तर काहीही चूक नाहीये. समष्टी म्हणजे समूह, व्यष्टी म्हणजे एक. समूहासाठी जर एकाचा त्याग करावा लागला तरी तो करणं भागच आहे आणि केलाच पाहिजे. माझ्या पायाला जर गँग्रीन झालेलं आहे तर तो पाय मी कापलाच पाहिजे. नाही जर तो पाय कापला तर काय होणार आहे, ते गँग्रीन माझ्या संपूर्ण शरीरभर त्याची लस किंवा त्याचं विष पसरणार आहे आणि मग उद्या डायरेक्ट माझ्यावरती मृत्यूचं संकट कोसळेल. मग त्यापेक्षा तो पाय कापलेला बरा ना, कधी पण बेटर आहे. जसं साप चावल्याचं उदाहरण पाहिलं आपण की ते बोट कापलेलं कधी पण योग्य आहे. मग तसंच इथं आहे की एक गाय जर मला त्यागली, एका गायीचा जर मी त्याग केला तर बाकी सगळ्या एवढ्या संस्कृतीचं रक्षण तर मी करू शकतोय ना. आणि आता पुढची आर्ग्युमेंट तो परत सिंह अशीच देतोय की का बरं तू त्या एका गायीचा त्याग कर. परत सिंह ते सांगतोय पुढच्या श्लोकामध्ये की म्हणजे ह्या ज्या सिंहाने, जसं आपण पाहिलं ना की सिंह त्याची परीक्षा घ्यायला आलेला होता, हे सुरुवातीलाच पाहिलं आपण, दुसऱ्या सर्गाच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं की सिंह हा त्याची परीक्षा घ्यायला आलेला आहे. आणि मग परीक्षा घ्यायला आलेला सिंहाने अशी काही परीक्षा घेतलेली आहे त्याची की बघा म्हणजे ह्या सगळ्या आर्ग्युमेंट समोर कोणी टिकू शकतंय का. त्याच्या जागी समजा राजा दिलीपाच्या जागी आपल्याला ठेवा आणि सिंह ज्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय त्यावेळेस आपण काय केलं असतं की नाही यार बरोबर आहे, हे सिंह जे सगळं म्हणतोय ना ते सगळं बरोबर आहे का, मी काय ह्या दृष्टीने कधी विचार केलाच नव्हता. हा चालेल चालेल सिंह तू घे, मी गाय घे बाबा एक व्यवस्थित, आणि मला सोड, मी जातो आपलं, मी माझं सगळं राज्य जे आहे त्या राज्याचं संरक्षण करतो, सगळ्या गोष्टी करतो. उलट मी जाताना तिथून म्हणाल हा बरं झालं रे बाबा, ह्या गायीच्या निमित्ताने मला भगवान शंकराचा जो सेवक होता, दास होता, गण होता, त्याचा आशीर्वाद मिळाला वगैरे वगैरे नाही का, असं मी काहीतरी म्हणून मी तिथून निघून गेलो असतो. आणि मग अशा करणाऱ्यांच्या वंशामध्ये कधीच भगवंत जन्म घेत नाही. रामाने या वंशामध्ये जन्म घेतलेला आहे. का बरं जन्म घेतलेला आहे, त्याचं कारण हे की या वंशामध्ये असे लोक होऊन गेलेले आहेत, कर्तव्यनिष्ठ होऊन गेलेले आहेत, कर्तव्य दक्ष लोक होऊन गेले आहेत, धर्मावरती अटळ श्रद्धा असणारे, धर्मावरती अटळ निष्ठा असणारे, धार्मिक कार्यामध्ये. आता धर्म म्हणजे इथं परत सांगतो, धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम वगैरे हे नाही, कायम धर्म हा शब्द कर्तव्यासाठीच वापरायचा आहे नाही का. माझा राजधर्म असेल, माझा सेवा धर्म असेल, माझा शिष्य धर्म असेल, किंवा माझा इतर जे काही धर्म असतील, सेवकाचा धर्म असेल, हे सगळे धर्म, तर माझ्या धर्मामध्ये माझी बुद्धी कायम स्थिर राहिली पाहिजे. कितीही संकट आले तरी चालतील, पण ती कशा प्रकारे स्थिर ठेवता येईल ह्याचं हे एक उत्तुंग असं उच्च असं हे चरित्र म्हणजे दिलीप राजा आहे. या दिलीप राजाच्या चरित्रातून आपल्याला ह्या गोष्टी सहजगत्या शिकता येतात. म्हणून आपण ह्या चरित्रांचा अभ्यास केला पाहिजे, म्हणून आपण संस्कृत शिकलं पाहिजे, म्हणून आपण रघुवंश वाचलं पाहिजे. इतर गोष्टी वाचून कधीही माझ्या जीवनामध्ये अशी
चैतन्य म्हणा, अशी तेजस्विता, अशी अस्मिता, असा आत्मगौरव, असा परसन्मान, ह्या सगळ्या गोष्टी कधीच उभ्या राहणार नाहीत. पण जर मी संस्कृतचा अभ्यास केला तर मात्र नक्कीच क्षणोक्षणी माझ्यामध्ये या गोष्टी उभ्या राहतील. म्हणून थोडा मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. ठीक आहे. असो, 9 वाजले आहेत. ह्या सिंहाच्या